सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी दीपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आपण आज काठपदर साडीची पैठणी साडीचे ब्लाऊजची डिझाइन बघणार आहोत। तर खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाइन अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेली आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर बघा, मी 5.5 इंच इथे शोल्डर घेतलेला आहे, 5.5 इंचावर मोंढा घेतलेला आहे आणि बघा खालची गळ्याची रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि तिथून मी वर स्ट्रेट लाईन केलेली आहे। आणि आता मी मटका गळ्याचा आकार देऊन घेणार आहे। उंची घेतलेली आहे मी 15 इंच, मला रेडी ठेवायचे आहे 14 इंच, त्यामुळे 1 इंच प्लस करून मी 15 इंच इथं उंची घेतलेली आहे। आणि 34 इंच चेस्टचा हा ब्लाऊज आहे। तर हा ब्लाऊज पीसचा मेन फॅब्रिक, त्याच्यावरती अस्तर ठेवून आपण गळ्याचा आकार कट करून घेऊ। आणि साडीच्या कपड्यापासून आपण ही डिझाइन तयार करणार आहोत। ज्या नवीन ताई शिकत आहे त्या ताईंसाठी खूप सोपी पद्धत आहे। आता गळ्यावरती आपण ब्लाऊज पीसचा कपडा खाली सरळ टाकून वरती अस्तरचा कपडा ठेवून याला शिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पूर्ण गळ्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीत आणि खूप छान पद्धतीने मी येथे स्टेप बाय स्टेप ब्लाऊज डिझाइन तयार केली आहे। तुमच्या अगदी लवकरच लक्षात बसेल। इथे छोटे छोटे गळ्याला कट मारून घ्यायचे आहे, जेणेकरून गळा आपला छान पद्धतीने सेट होईल। इथे मी पलटी मारून घेत आहे ब्लाऊज पीसला, जेणेकरून जो सोयीचा कपडा आहे तो वरच्या साईडला येईल। आणि आता इथे आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे। तर ज्या ताई नवीन आहेत चॅनलवरती त्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओला सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला नवीन ब्लाऊज डिझाइनचे नोटिफिकेशन येतील, जेणेकरून मी जो नवीन व्हिडिओ डिझाइनचा टाकलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर अशा पद्धतीने मी वरच्या साईडचा अस्तर पॅक करून घेतलेला आहे। आणि इथे जो साईडचा कपडा आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कपडा आपला कट करून झालेला आहे। आता आपण याला टक्स मारून घेणार आहोत। शोल्डरच्या मधोमध आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे। खाली दोन्ही साईडला मी टक्स मारून घेत आहे। चला, तर आपला बॅकचा पार्ट तयार झालेला आहे। आता आपण डिझाइनची सुरुवात करूया। तर हा मी साडीचा कपडा घेतलेला आहे 6.5 इंच। तर आपण याचा मधोमध करून कट करून घेणार आहोत आणि याची पट्टी जॉईंट करणार आहोत। तर हा 2 पार्टमध्ये कपडा कट झालेला आहे, त्यामुळे मी इथे पट्टीला जॉईंट मारून घेत आहे। आणि हे बघा, इथे दुमड मारून आपल्याला याला शिलाई मारून घेते। बघा 3.5 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे, त्याला आता मी शिलाई मारून घेत आहे पूर्ण कपड्याला। काही अशा पद्धतीने दोरी फोल्ड करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आणि याला शिलाई मारून झाली का आपल्याला सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे आणि येथे समोरच्या टोकाला आपल्याला 2-3 टाके देऊन घ्यायचे आहे। आणि सुईचा जो पाठीमागचा भाग आहे तो आतमध्ये ढकलत आपल्याला हे व्यवस्थित सोयीचा कपडावरती काढून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी कपडावरती काढून घेतलेला आहे आणि शिलाईचा भाग जो आहे मध्ये दबून गेलेला आहे आणि जो सवासा कपडा आहे तो वरती आलेला आहे। तर याच्यापासून आपल्याला फ्रिल तयार करून घ्यायची आहे ताईंनो। तर मी जी प्लेट टाकत आहे ती सुईच्या वरच्या साईडला प्लेट टाकून घेत आहे। वरच्या साईडला आपल्याला प्लेट टाकत घ्यायची आहे।
तर अशाच प्लेट आपण पूर्ण फ्रिलला टाकून घेणार आहोत आणि फ्रिल तयार करून घेणार आहोत। लक्षात घ्या, वरच्या साईडला आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहे। तुम्ही खालच्या साईडला सुद्धा प्लेटा टाकून घेऊ शकता, जसं सोपं वाटेल तसं। कलर कॉम्बिनेशन छान असल्यामुळे खूप सुंदर असं लुक ह्या ब्लाउज डिझाईनला येत आहे। तर असंच पूर्ण फ्रिल आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। तर या ब्लाउजची शिलाई किती घेतली ते तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आपली पूर्ण फ्रिल येथे तयार करून झालेली आहे मैत्रिणींनो। तर आपण आता येथे दोरीपासून याच्यावर अजून डिझाईन तयार करून घेणार आहोत। मी गोल्डन दोरीचा इथे यूज केलेला आहे आणि हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोरीची डिझाईन बनवून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, एकदा बघितलं की लगेच लक्षात बसल अशा पद्धतीने असा व्हिडिओ तयार केलेला आहे। पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल। स्किप करत जर बघत असाल तर तुमच्या लक्षात येणार नाही ताईंनो। ज्या ताई नवीन शिकतात त्यांच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ आहे। अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला हे वर्क करून घ्यायचं आहे दोरीपासून। कोणतंही काम आरामात घ्यायचं, माइंड फ्रेश ठेवायचा, तेव्हाच कामाला फिनिशिंग येते आणि कामात मनही लागते आणि खूप छान असं लुक आपल्या ब्लाउज डिझाईनला येत आहे मैत्रिणींनो। घाईत कोणतंही काम करायचं नाही, जेणेकरून काम बिघडतं। माइंड शांत असल्याच्या नंतरच कामाला सुरुवात करायची। पूर्ण गळ्याला आपली डिझाईन दोरीपासून आपण तयार करून घेतलेली आहे। खूप सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो ही डिझाईन तयार होते। ऑलरेडी पूर्ण गळ्याला आपली दोरीची पाइपिंग तयार झालेली आहे। आता आपण याला फ्रिल लावून घेऊ। काही अशा पद्धतीने आपल्याला फ्रिल जोडून घ्यायची आहे। जी दोरीची डिझाईन केलेली आहे त्याच्या अंतराने आपल्याला ही फ्रिल लावून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही किती छान लुक आलेला आहे। आपली फ्रिल इथे लावून झालेली आहे। आता आपण फ्रिल वरती लेसचा यूज करून बघा, फ्रिल वरती आपण लेस लावून घेऊ। पहिले मी एक साइडने शिलाई मारून घेते। फ्रिलच्या मधोमध आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे।
आपली लेस लावून झालेली आहे। आता दुसऱ्या साईडला लेसच्या आपल्याला परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून लेस फिनिशिंग खूप छान येते। आपण याच्यावरती मोत्याचा यूज करणार आहोत। जी दोरीपासून डिझाईन तयार केलेली आहे, आपण त्याच्या मधोमध दोन दोन मोती लावून घेणार आहोत अशा पद्धतीने। पूर्ण गळ्यावरती आपल्याला मोती लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। जो दोरीचा आपण राऊंड केलेला आहे त्यामध्ये आपल्याला मोती लावून घ्यायचे आहे। खूप छान असं लुक मोत्याने ह्या डिझाईनला येतं। तर आपले ब्लाऊज डिझाईन बघा रेडी झालेली आहे। तर कशी वाटली डिझाईन नक्कीच कमेंट करून सांगा मैत्रिणींनो। आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल याची शिलाई किती घेतली तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। बघा किती छान असं लुक आलेला आहे। परत एकदा सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ताईंनो। व्हिडिओला नक्कीच लाईक करा आवडला असेल तर।